जायची बात नको करू. आई तुझ्या पाया पडतो बाबा. मला जायचंय म्हणजे ए, दादा, जायचंय म्हणजे जायचंय. ए वैशू बाई साफ कर घर. काय हो आले का हो? काय चाललंय? आपल्याला आपल्या घरी जायचंय. एकदा साफसफाई करून घ्या ना, मग चहा ठेव ना. म्हणजे चहाच्या नंतर होईल. हा, आम्ही चाललो आमच्या घरी. कशाला? तुमच्या घरी हा. मग हे घरगोरच आहे. हे तर आपलंच घर आहे ना हो. आपलंच आहे पण आता आपल्याला शोभत नाही ते. म्हणजे म्हणजे काय? अरे माझ्या ओळखीची लोक येतात, माझ्या बिझनेसची लोक येतात, त्यांना बरं, मग? हे घर बघून जरा कमीपणा वाटतो. पण आपण ते इथंच आता मी लग्न करून ते इथंच आलो ना. ए, तू ग बस. ओ भाऊजी आपल्या- या घरात लहानाचे मोठे झाले तुम्ही आणि या घराचं तुम्हाला हे वाटू राहिले. घर चांगलं विसरलं का रे? विहीर घर आहे. काही वाईट वाटत का म्हणून वाईट वाटतं. म्हणून वाईट वाटत. विहीर नको, माळा नको, विहीर माळा तुम्हीच ए करा. भाऊ जागा जमीन आहे. अरे ती काळी आहे, ती पिकती म्हणून तर आपल्याला जेवण पोटभर भेटतं. माझी काळी पिकती आई जी आहे ना ती कंपनी. कशाची पण मला कंपनी? कुटुंबातच राहायचंय हो. पण मला एकटं राहायचंय. तुला काय करायचंय? तू नवऱ्या बरोबर यायचंय का नाही भाऊजी यायचंय? आम्ही लय हौसाने लग्न केलं तुमचं. आईने त्यांचे दागिने ठेवले हा. लग्न केलं आणि तुम्ही लगेच म्हणता निघा सवयीला. म्हणे नाही पाय माझ्या अंगावर. अगं, तेवढं अहो भाऊ काय झालं माहिती का, यांचं आहे ना घरात असलंच आहे. माझ्या पाठीमाग दररोजची कटकट आहे की आपल्याला वेगळं जायचं वेगळं जायचं वेगळं जायचं. आपल्याकडे काय कमी नाही झालं तुम्हाला? आम्हाला, आपल्याला काही कमी नाही. आपण दुसरीकडे संसार मांडू म्हणे आपला. ए, बघा, बघा, बोला ना. घरातल्या अरे गोष्टी बाबा, बाहेर सांगते. तुझ्या पाया पडू का? घराचे दार फोडू नको निस्तारा. एका घराचे दोन घर करू नको. दादा माझ्याशी डोकं नका लावू तुम्ही. मला जायचंय अरे तू दुसऱ्याकडे. लहान लवू आहेस तू असं कसं वागतो. मग काय झालं लहान असला म्हणून? मग अरे काळे कोणाला भेटत नाही, लोकांना जमिनी भेटती नाही. माझे सगळे मित्र मला नाव ठेवतात. तू काय त्या शेतात राहतो म्हणतात. अहो तुमचा जीव ह्या पोरावर तुमच्या पुतण्यावर किती होता? हा? होता ना. किती ओम ओम करायचे. मग तुम्ही ह्याला सोडून गेले तर पोरग रडल ना. आता मी ओम शांतला घेऊन जाणार. अरे बाबा असं नको करू. ऐक थोडस आमचं वालं मोठ्या भावाचं ऐक थोडस. मोठा भाऊ आहे हा. ना, मग सुखात राहा. मला पण सुखात राहू अरे दे. तू गेलो कसं सुख भेटेल या घराला? जेवढं माझ्या वाट्याचं आहे तेवढं देऊन टाका. मला इथे थांबायचं नाही. चल ग. तुझ्या वाट्याचं काहीच भेटणार नाही तुला, सांगून एकदा. तुला थांबायचं असेल तर इथं थांब, नाही तर मग चालता होय बिगर. तुला काहीच ऐक ना, भेटणार नाही. सांग ना समजून भाऊजी. बरं ठीक मी आहे. तर त्यांना दररोज समजून सांगते. लग्न त्यांनी झालं, document लग्न करून झालं, ठेवलेली. काय तू काही नाही, मला काही नका देऊ. मी असंच जातो. मला वाटलं नाही असं अहो आपण तसं तुझ्या- काही नाही. लग्न झाल्याचं गोष्ट नाही. मला तुमच्यातच राहायचंय. मी काय त्यांच्या काना पण नाही भरले. मला अरे इथंच दोन्ही तोंडाने राहायचंय. बोलू राहिले. चाल बी म्हणते त्यांच्या वाट्याचं ते बी म्हणते. म्हणजे काय वाटतं? मग मग याची फुस दिसते मला तर. नाही हो तसं काय नाही. मी कधी म्हटली आता इतक्यात काय बोलली? चला म्हणे वाटल्यास. आणि त्यांच्या वाट्याचं आता जेवण टाका. ते कटकटच करतात दररोज कटकट. मला मारहाण दररोज. मी कुठे सहन करत अरे बसले? हा, या गोष्टी बाहेर सांगू नको वैशू. हा. थांब थांब एक मत व्यक्त कर ना. असं काय दोन मत व्यक्त करते बरोबर ए आहे का भाऊ नाही? तू गेला तर मला झोप येईल का रे. तू कशाला जातो. उलट एक जागा खाली होईल ना, घर रिकामं होईल अहो, दुसरं. आईचं अरे, प्राण आहे काय तुम्ही वागतो भाऊजी. माझा काही जीव वगैरे तुझ्यावर काही आहे. कोणाच्या वाजून काय हा? राहत नाही. चल ग तू, नाही तर बघ मी तुला रोजच्या सारखं मग बघ तू. अहो, बोला ना. चल. अरे काय बोलता आता? ते जाऊच राहिला तर चल, याचा चालतं होय तू. लाडक्याला लाड बघ वैशू, करून बरं यायचं तर ये. नाहीतर मी चाललो. माझ्याकडे भरपूर पैसा आहे. दुसरी बायको ए, चार बायका पैशावाल्याची आहेत बात नको माझ्यासोबत. करू. ऐक तुझ्या पाया पडतो बाबा. मला जायचंय म्हणजे ए, दादा, जायचंय. अरे, ऐक ना. ऐक ना. ए, ऐक ना. मला जायचंय म्हणजे जायचंय. नाही. हा? ए वैशू अगं ए, पोरं गेला बाई याला. अहो, आई, काय करायचं? आणि कुशाल बायकोला पुढे करून गेला. अरे बायको बी दोन तोंडांनी बोलत सुटली. तुम्ही हा. तिचं बोलणं ऐकलं नाही. त्याला बी हा म्हणते, याला नाही म्हणते. कशा बुद्ध्या हे होत्या हा? काय होती बदला त्या. जाऊ दे आई आम्ही सांभाळू तुम्हाला. हो आपण आई सांभाळणारच आहे. पण यांचं जायचं काही काम होतं का आता लगेच लग्न झालं नाही. जा, घे झाडून घे एवढं. जाऊ दे गेले ते गेले. घाण गेली एक प्रकारची. पुढे आहे ना त्यांच्या जबरदस्त तोडून अरे टाकायचं. पण त्याला लहानचं हा. मोठं केलं. त्याला किती किती खर्च केला त्याच्या शिक्षणावर. केला, पण तेवढं हा? त्याला आहे का? त्याला होतं खुशाल का शिंग फुटलं. खुशाल अहो, म्हणतो आणि ह्यांनी सणाला कपडे नाही घेतले. पहिले भाऊजींच्या पुस्तकात त्याला असं कपडे केलं. घेतले मी. हा आणि खुशाल म्हणतो दोस्त बाई. लोक नाव ठेवू राहिले मला. मला वाटलं होतं माझं पोऱ्या मोठा झाल्यावर लय हा? नाव कमी होईल. दोस्त लोक लय का भाऊ भाऊचाही लय याला. कसा काय बदलून गेला हा पोऱ्या बाई. हा? काल लगीन झालं नाही तर पोऱ्या लगेच बदलून गेला. किती त्याच्या शिक्षणावर खर्च केला. आपण त्रास सहन केला. कुटुंबामध्ये काही गोष्टी घेतल्या नाही. हा ना. माझ्याकडे राहती. ए भाऊ तो मरू दे. मी तुझ्याकडेच राहील. जाऊ दे. नक्की ना. मी नाही राहत त्याच्याकडे. हा. नाही नाही मी आईला सोडणार नाही. मी आता तुमच्याकडेच भाऊजींनी राहते. तोंड फिरवलं ना. आपण कसंही अर्धी भाकर आईला खाऊ घालून आपण अर्धी भाकर खाऊ. चांगली पण गोष्ट आहे. आईला सांभाळू आपण. नीट है ना रे? नीट सांभाळशील ना. आजीला आजीला ठेवायचं. आजची सेवा करशील ना भाऊ. आई ओमचं लय जीव आहे तुमच्या हो, मध्ये. मग. सारखं बरं, आजी आजी हो बाई करत माझा राहतो. लाडका ना तू ये. करे हो. चालेल ठीक आहे ठीक आहे. काय हो काय कपडे धुवायचा प्रकार तुझा? काय झालं? हा? काय झालं आता? सासूच्या अंडर ऑब्झर्वेशन मध्ये होती तर व्यवस्थित करायची. हे हे काय केलंस तू? धुतलंय तू नीट?
माझे कपडे सुद्धा किती ठिकाणी घाण आहेत. अहो ते आपल्या घरी बाई येते तिने धुतलेलं, आता तिने नाही धुतलं तर मी काय करू त्याच्यामध्ये? ते लोक येतात तर मला किती नावं ठेवतात. तुझे काय बायको लक्ष देते की नाही कपड्यांकडे? तुला स्वतःला धुवायचंय का? माणसांकडून करून घ्यायचं ना काम. अहो पण मी तुमचं एवढं दिवसभर तुमच्यासाठीच राहते ना, मी कुठे जाते तरी का? उलटून उत्तर देते का मला? उलटून उत्तर देते? अहो मी फक्त बोलते, मी तुम्हाला कशाला बोलते उत्तर तू? देते. कशाला बोलते तू? उलटून उत्तर देते मला तू? किती वेळा सांगितलं मला उलटून उत्तर नाही द्यायचं? अहो मी अजून नाही बोलणार परत. वा वा, थँक्यू. हो येस. अरे 10 कोटीचं लोन काय असंच होणारच होतं, ते मला माहितीये. हा, आणि ती कंपनी पण छान चालली, कीर्ती इंडस्ट्रीज. कीर्ती पसरतीये. हा येस, थँक्यू. अरे सोडून आलो ते आमचं घर. तुम्ही लोकच नावं ठेवायचे ना. आता हा आपला मस्त बाकी बंगला, अजून एका ठिकाणी फार्म हाऊस घेतोय मी. तर ह्या कंपनीचं लोन फिटलं ना, परत एखादी कंपनी टाकायची. सोडून आलो रे त्यांना. काय ते जुनाट घर, तो जुनाट भाऊ, ती वहिनी, बायको नाही म्हणत होती यायला. तिला म्हटलं जा तू पण, दुसरी बायको करेन. तू काय, तुझ्यासारखे 1000 मिळतील बायका. अरे पैसा असेल तर सगळं काही असतं, कळलं का तुला? हा, काय एक घर हवाय. हा, आता कोणाचा फोन आलाय? हा, हॅलो. हो, मोनेश भाई बोलतोय. हा म्हणजे मोनेश साहेब. कुठला? कधी? काय सांगतोय काय तू? कसं काय झालं? आग लागली? अरे 100 कोटींची रे ती कंपनी, सगळीच्या सगळी. अरे आत्ताच लोन घेतलं रे मी. आता कसं होईल? अरे 100 कोटी माझे गेले रे. वैशू. हा, काय झालं? काय झालं? आपल्या फॅक्टरीला आग लागली. 100 कोटी गेले ग. आग? हो. आग कस काय अचानक लागली पण? काय शॉर्ट सर्किट झालं आणि आता सगळं कसं होईल? त्याचं नव्हतं झालं. पण आताच तुम्ही मला मित्र सांगितलं. नावं ठेवायची म्हणून म्हटलं ना मी. अहो काय नाव ठेवत होती? एवढं छान छान सुखाचा संसार होता आपल्या सगळ्यांचा, पण तुम्ही ना एका खटक्यात मिटून टाकलं. तुम्हाला काय ते कंपनीत प्रॉफिट झाला तर तुम्ही एवढं, तुम्हाला या गोष्टींचा माज आला होता का? काय झालं होतं काय माहिती? तुम्ही डायरेक्ट खालून गेले होते. कोणा याला मार त्याला मार, बस तेवढंच केलं. हे कर्माचे फळ तुम्ही भोगू राहिले आता. अगं मी काहीच नाही केलं, मला जसं योग्य वाटलं तेच केलं. हे योग्य वाटलं तुम्हाला? अहो तळाड भेटला तुमच्या आईचा, तुमच्या आईला तुम्ही गेलं नाही, तुमच्या आईला हाडतूड केली तुम्ही. मी तर माझा वाटा सुद्धा सोडून आलो. मी काय चुकीचं केलं? वाटा सोडून. अहो तुम्हाला केवढा तो पैशाचं तुमचं घमंड होते तुमच्यामध्ये. तुम्ही कसले वागवले तुम्हाला माहितीये का? अगं एका स्टेटसला माणूस आल्यानंतर त्याला असं अशा घरात राहता येत नाही. अहो हे कसलं आलं स्टेटस? अहो हे स्टेटस नाही का ते? अहो फक्त आहे ना, याच्यामध्ये माणूस असा कमी होत जातो. त्याचे जे असते ना पैसे बिशे, लक्ष्मी कधीच नांदत नाही. ह्या असल्या घरात कधीच नांदत नाही. तुम्हाला सांगत होती सुधरा, पण नाही ऐकलं माझं माणसाने. घेतलं आता. आपले कर्माचेच फळ आपल्याला भोगावं लागतात. आता कोणाकडे सांगू? कोणाला सांगू? चला आता तुमच्या भावाकडे. ते का आपल्याला काही नाही म्हणणार आहे का? नाही, तो येऊ देणार नाही मला. आई पण माफ करणार नाही मला. चला तुमचं तरी तो मोठा भाऊच आहे, तुम्हाला घेईल सांभाळून. नाही, मला माफ कर. मला आता या घरावर सुद्धा लोन आहे आपल्याला, तर आपल्याकडून तर काहीच होणार नाही. आता आपलं काहीच नाही. तू तरी माझी आहेस ना. मी तर पहिल्यापासून तुमच्याच जवळ होते. तुम्हीच 10 बायका करायच्या नादी लागलेली होती. बरं मी काय म्हणतो, स्वयंपाक केला का नाही? आजीला उपवास आहे ना आज. हा ना, आज एकादशी. काय करू सांगा ना तुम्ही. एकादशीला काय करायचं? रवा बन, डाळ भात बनव, थोडासा झालं. काही कोरडं पिठलं बनव. बरं, त्यांचे पाय दुखते. मी थोडा वेळ दाबते. ए पाय दाब तू व्यवस्थित थोडा वेळ दाबते आणि करते. हा. बरं, तुम्हाला चहा ठेवू का? नाही हा? एकदा हात पाय दाब,
आणि नंतर हे कर, चहा करता येईल नंतर. आई गोळ्या घेतल्या ना? नाही ग गोळ्या बाई काय आज करून घेत जा. आज गोळ्या नाही घेतल्या मला ना नुसतं आज बरं पण नाही कस तरीच हो राहिलंय. आवाज बी सकाळपासून लय हा ना. खरखरून राहिला हो. हा का? हा ना. काही आठवण तर नाही येत ना मोठ्या लहान मुलाची? आठवण आपल्याला येते सोडून बाबा आता शेवटी माझा पोरा येणार आहे अहो, पोटचा शेवटी गोळा पोटचा गोळा आहे त्यांचा. त्याला कोणी विसरत का आता तो कसा वागला तर चालत पण आपण तसं हा का? वागून म्हणजे त्यांनी चालत कसा का वागला तरी तो पोटचा गोळा अरे समजायचा भाऊ. त्याला. हा? चतुर बुद्धी आहे काय समजत त्याला काय समजत माझ्यासारखी आई असती ना लाटून काढलं असतं त्याला. अरे त्याच्या वेळ आधी का त्याला बरोबर भाऊन आई त्याला बरोबर दिसल थोडा दिवस थांब आई या नात्याने सटकून हा. काढा पाहिजे होतं त्याला. त्याला अहो, तुमचं समजल म्हणणं थांब. पटतंय मला, पण तो एका आईचा जीव आहे. आता आपल्याला ओम नाहीये का? ओम साठी जीव तुटत नाही का? बारल्यापूरला घरामधून तो चालू शहराला लाथ मी मारून काय गेला. म्हणते अबे हा? 2 दिवस सासूचे 2 दिवस सुनाचे राहते तुम्हाला हा. काय माहितीये लोक मला बाहेर मग काढतील. सासू सून झाली का सून सासू झाली का मग तिला बरोबर समजत ना मला लोक नाव हा? ठेवू राहिले. लहान भाऊ असताना तो निघून गेला इथून. थांब तो बरोबर येईल परत थांब लोक कोणी कोणाला धरीत नाही आपल्या गावाकडे तरी लोक ये म्हणत्या बस म्हणत्या चहा पाणी पाजित्या आपल्या माणसाला गावाकडच्या लोकांना माणुसकी राहते मला मुंबईला सांगा. कोणी कोणाला विचारत नाही त्यांनी कुठं धरलं का त्यांनी आपल्याला? शेवटी गेला ना घर सोड. चालते गेला तर येईल तो बायकोला थांब. पुढं घालून घेऊन गेला ना. त्यांनी पस्तावती विचार केला का? पुतण्याचा तरी विचार केला का? छोटा पुतण्या आहे आपला. काय अरे भाऊ, कसं काय वापस आलं अरे त्याचे तोंड होतं पाहिजे कोणी चपलानी तोंड जोडलं त्याच्यावाले. आणि यातलं लय रुबाब शिर गेली होती ना. काय ग भावाने गेली होती ना नवऱ्याला घेऊन अहो काय झालं माहितीये का? हा. आमची कंपनी जळून गेली. मस्ती जिरली का काय झालं एकदा ऐकून घे त्यांचं. काय कंपनी झालं? आमची जळली, सगळं लोन सगळं आमच्या अंगावर पडलं. आता आमच्याकडे काडीचा पैसा नाही, काहीच नाही. या माणसामुळे आमची सगळी बरबादी झाली. कंपनी जळाली ना, मग तुम्ही दोघं त्याच्यात मध्ये जळा ना तुम्ही. हो, जळा. हो, असा अपशब्द नका बोलू भाऊजी. तरी मी म्हटलं होतं ना तुला नाही हे स्वीकार पहिला कंपनी जळाली तुम्ही का म्हणून जिवंत राहिले? ओ भाऊजी, थांबा ना, आपलं पण घर आहे, आपला पण अधिकार आहे या कसं काय घरावर. घर आहे? कसं काय घर? हे तुमची आई परत तुला दे, तुला किती म्हणत होता? अहो, सगळ्यांना सोडून गेले कुठे जाऊ? आमच्याकडे 1 रुपया नाही, आमच्याकडे लोन आहे. ते मग आता पैसे संपलं नाही संपलं आता. तेव्हा आमची आठवण आली का? अरे हे सोन्यासारखं पोरग याची तर पोरगं माझं 24 तास हा ना. काका काका म्हणून सारखं तेव्हा आठवण पोरगं. नाही आली? झोपलं नाही रात्री ती आई- रोज ती खाऊ आई घे. जेवण सोडून जाती. ती जेवणाचं तुम्हाला जे जेवण आवडतं ती आई जेवण ती खात नाही. माझं पोरग कधी येईल, माझं पोरग कधी येईल, तेव्हा काही नाही वाटलं. आई मला माफ कर आई मला माफ कर. काय नाही तू चालतं होय बरं काय माप बीप नाही काय माप बिप चुकलं माझं. जा. तुला कसं काय चुकला ओम सांगितलं होतं. ओम तू तरी सांग ना आईला. तेव्हा बरं तो सुद्धा नाराज आहे तुझ्यावर. तो सुद्धा बोलायचं नाही म्हणतो. काय त्या सांगायचं आईला बीपी आहे, शुगर आहे. आपण गेल्यानंतर आपल्या आईचं काय हाल होईल हे सुद्धा लक्षात नाही आलं भाऊजी तुमच्या. मला पैशांच्या हा? गडबडीत पैसा महत्वाचा होता का घर? गरज आहे आता पैशाची आपल्याला गरज एवढं आहे. लोन आहे ना, कदाचित आमचं एवढं घर विकलं ना तरी होणार नाही. अहो हो ना. तुम्ही जर एकत्र राहिले असते ना, आज आम्ही तुम्हाला जे नाही ती मदत केली असती. अरे तू गेला तर इथं माझी बीपी शुगर वाढून गेली हा? मग आता मला आलोय. नारळाच्या खाली घास उतर ना मग आता आलोय ना मग आता काला आला हा परत बीपी शुगर सगळं वाढायचं. घालून आला तुम्ही निघून जाय मला सगळ्यांनी माफ कर. हे आल्या त्या मार्गाने जायचं निघून. मी हात जोडतो पण. जाऊ दे लहान लावू दे रे घे समजू आई माझा नाही आता अधिकार. आपल्याशिवाय त्यांना कोण आहे जाऊ दे आई माझा अधिकार नाहीये. सांगा ना तुमचा हक्क तुम्ही होता, मला. तुमचा हक्क होता. तुम्ही दोघांनी किती थांबवलं त्यांना. बरं मी काय म्हणतो आता नीट शेती कसवशील का हो, हो. दोघं? हा शेती पण बघेल नवीन कंपनी शेती पण करायची आणि तू सुद्धा शेतीमध्ये दनादन काम करायचं. हा हा? हे मान्य असेल मोठ्यांनी तर मग समजून घ्यायचं असतं हा. जाऊ दे झालं बरं झालं, झालं. आम्हाला हा. तुम्ही माफ केलं. हा धन्यवाद. याच्या पुढे जपून वागा हो हा पण चला. भाऊजी पैसे उद्या आले ना, उद्या उतू नका बरं का. हे आता माझे डोळे उघडले. हा काय आपली पैसे काळ्यामध्ये कष्ट आम्ही करायचे सगळे आता. तुझे. उद्या नवऱ्याच्या मागं पळू नको. उद्या आम्हाला हाक मारली ना, आईला म्हणा, ह्यांना म्हणा, मला म्हणा, आम्ही कधी पण उठून तुझ्यासाठी धावू. आणि आईची सेवा करायची आणि काळ्याची सेवा करायची. शेती काम करायचं आता आता. आमच्यावर एवढं संकट आला, आम्ही कोणाच्या हक्काने नाही गेलो, कारण की हे माझं हक्काचं घर आहे म्हणून मी हो बरोबर आता हा, कळलं. आता तुम्हाला कळालं का घर हे घरच असतं त्याच्यासाठी चहा ठेवा घरात चला घर सांभाळायचं असतं चला घर फोडायचं नसतं